माझ्यासारखेच एक पेशंट्स होते, त्यांची कंडिशन माझ्यापेक्षा जास्त वाईट होती. जसं मी तुम्हाला सांगितलं एक क्लोजिंगचं सर्जरी झाली, त्यांची सर्जरी झालेली होती आणि त्यांचे ती इंटरनल लीक व्हायला लागले ती गोष्ट. त्याच्यामुळे त्यांना फार जास्त त्रास व्हायला लागला. त्यांचं वजन हे जवळपास 22 ते 23 kg ड्रॉप पण झालं. पण नंतर कोणीतरी त्यांना माझी रील शेअर केली की तुम्ही हिंमत हारू नका म्हणून, की असं आहे. त्यांनी मला मेसेजही केले, पण समहाऊ ते मला टायमावरती बघता नाही आले, कारण ते हिडनमध्ये असल्यामुळे. पण मी ज्यावेळेस ते बघितले 3-4 वीक नंतर, तर त्यावेळेस मग मी त्यांना माझा नंबर शेअर केला आणि मी सांगितलं की आपण कॉलवरती बोलू म्हणून. त्यानंतर जवळपास आम्ही 3 महिने कॉलवरती बोललो. अल्टरनेट डे, 2 दिवसातनं 3 दिवसातनं आम्ही बोललो. आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, बघा काका म्हटलं, ह्या ज्या सर्व गोष्टी असतात ना, ह्या माइंडच्या असतात. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या शरीराला तुमच्या ब्रेन थ्रू सांगायचं आहे की तुम्ही आजारी नाही आहात, तुम्ही बरे आहात. एवढा एक विचार करा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही ॲक्टिव्ह करा आणि एवढाच तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. तुमची बॉडी ऑटोमॅटिकली ना हॅपी हॉर्मोन सिक्रेट करायला चालू करेल आणि ते रिकव्हरी मोडला जात राहील. आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. हे प्रत्येक सिच्युएशनमध्ये आहे. मी नुसतं त्यांचंच एक्झाम्पल नाही सांगत. ज्यावेळेसही तुम्ही वाईट काळात आहे ना, त्यावेळेस फक्त एवढं एक स्वतःला सांगत राहा की नाही मित्रा, सगळं ठीक होईल, व्यवस्थित आहे, याच्यातनं मग शिकेल आणि हे होत राहील म्हणून. मग त्यांनी त्यांच्यावरती तसं काम केलं, कॉन्फिडन्स वाढवला आणि आजच्या कंडिशनला 3-4 महिन्यानंतर डॉक्टरांची साथ आणि हे थोडं मेंटल प्रिपरेशन, याच्यातनं ते पूर्णपणे बाहेर निघाले.